नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा टॉपिक आहे इंडायसेस अँड क्यूब रूट. इयत्ता 8वीसाठी 8th स्टँडर्ड इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मीडियमसाठी स्पेशली हा व्हिडिओ आहे. आणि आज खूप कमी वेळामध्ये आपण पूर्ण चॅप्टर अगदी सहज कंप्लीट करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण शिकूया क्यूब रूटच्या आधी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट काय असतं तर आपण जेव्हा एखाद्या नंबरला वर पॉवर लिहितो तर आपण याला वाचतो काय, स्क्वेअर ऑफ 3. ओके, तर ह्याला आपण म्हणतो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट ऑफ 3, तर ह्याला आपण म्हणतो स्क्वेअर रूट. ओके, जेव्हा आपण पॉवर वर लिहितो त्याला आपण म्हणतो स्क्वेअर, आणि जेव्हा 1 पॉवर लिहितो म्हणजे जेव्हा डिनॉमिनेटरला पॉवर लिहितो तेव्हा आपण त्याला म्हणतो रूट. तर लक्षात कसं ठेवायचं, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा आपण 1/2 लिहितो तर 2 जेव्हा खाली लिहितो तेव्हा ते रूट असतं. रूट कुठे असतं, खाली असतं. बस इतकं लक्षात ठेवायचं आहे. तर 2 जेव्हा खाली लिहितो तेव्हा तो रूट असतो, तेव्हा आपण म्हणतो स्क्वेअर रूट ऑफ 3. रूट 2 जेव्हा खाली असेल तर रूट, आणि तोच जेव्हा वर असेल तर तो पॉवर असते. तर वर असेल तर त्याला पॉवर म्हणतो आणि खाली असेल तर त्याला रूट म्हणतो. फक्त इतकी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि ह्या गोष्टीवरून आपण पूर्ण एक्सरसाइज जे आहे 3.1 ते अगदी सहज सॉल्व्ह करू शकतो. लक्षात ठेवायचं आहे. तर वर असेल ती पॉवर आणि खाली असेल ते रूट, फक्त इतकी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता आपण सुरू करूया. समजा आपल्याकडे आपल्याला लिहायचं आहे 5th रूट ऑफ 13. 5th रूट ऑफ 13. आताच मी तुम्हाला म्हणालो की रूट नेहमी कुठे असतं, तर रूट नेहमी खाली असतं आणि पॉवर नेहमी वर असते. आता रूट जर नेहमी खाली असतं तर आपण 5th रूट कशाचं लिहायचं आहे तर 13चं लिहायचं आहे. सो 13 ह्याचं कितवं रूट लिहायचं आहे, 5th रूट लिहायचं आहे, तर आपण लिहायचं 1/5. दॅट इज 5th रूट ऑफ 13. व्हेरी इझी. 6th रूट ऑफ 9. सो रूट कसलं लिहायचं आहे तर 9चं लिहायचं आहे. कितवं रूट लिहायचं आहे, 6th रूट लिहायचं आहे. सो 6th रूट दॅट इज 1/6. खूप इझी आहे, नीट समजून घ्या. स्क्वेअर रूट ऑफ 256. सो स्क्वेअर रूट ऑफ 256, स्क्वेअर रूट ऑफ 256. सो 256चं स्क्वेअर रूट, स्क्वेअर इज 2. सो 1/2, that is square root of 256. Cube root of 17. So very easy, cube is 3. So 17चा cube root असं आपण लिहू शकतो, किंवा 8th root of 100. So that is 100चा 8th root. 8th root म्हणजे रूट नेहमी खाली असतो, लक्षात ठेवायचं आहे. 7th root of 30. So it can be written as 30चा 7th रूट. तर व्हेरी इझी, खूप सोपा आहे. आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. आता हे अजून एका पद्धतीने लिहू शकतो ज्याला आपण म्हणतो रॅडिकल साइन, जे आपण आधीच शिकलेलो आहोत. तर ते कसं लिहायचं थोडक्यात तुम्हाला दाखवतो. 5th रूट ऑफ 13 जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्याला लिहितो, ह्या 13ला आपण रूट साईनमध्ये लिहायचं आहे आणि इकडे 5 लिहायचं आहे. दॅट इज 5th रूट ऑफ 13. अशा पद्धतीने सुद्धा आपण लिहू शकतो. पण आता आपण जे टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन आहेत जे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत. तर अतिशय सोप्या पद्धतीने अगदी सहज आपण लिहू शकतो. आणि ही जी एक्झाम्पल आपण घेतलेली ते तुमच्या 3.1 मधला पहिला क्वेश्चन आहे. आणि पहिला क्वेश्चन आपण शिकता शिकता सहज सॉल्व्ह केलेला आहे. आपण ह्याच्यातला जो दुसरा क्वेश्चन आहे तो बघणार आहोत. दुसरा क्वेश्चन आहे 3.1 मधला क्वेश्चन नंबर 2. राईट इन द फॉर्म nth रूट ऑफ a इन इच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता इकडे आपल्याला काय आहे तर इकडे आपल्याला nth रूट मध्ये लिहायचं आहे. जे नंबर्स आहेत हे जे आपण लिहिलेत आन्सर, ही आहेत इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलेत आपण, की ह्याला आपण म्हणतो इंडेक्स. पॉवरला आपण काय म्हणतो, इंडेक्स. त्याला आपण इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलंय. पण हेच नंबर आपल्याला जर नंबर दिले असतील आणि nth रूट ऑफ विच नंबर असं जर आपल्याला लिहायचं असेल
किंवा इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ a हे जर आपल्याला लिहायचं असेल तर आपल्याला कसं लिहायचं ते आपण बघूया. तर आपण पुढचं घेऊया. सो 3.1 मधला क्वेश्चन नंबर जो सेकंड आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे, तो आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ a, nth रूट ऑफ a ह्या फॉर्म मध्ये जर आपल्याला लिहायचे असतील आन्सर्स तर आपल्याला मी पहिले सगळे नंबर लिहून घेतो. सो दिस इज क्वेश्चन नंबर 1. This is question number 2. This is question number 3. स्वतः ट्राय करायचं आहे लिहायचं, नंतर मी सोडवून दाखवणारच आहे. सो 512 raised to 1 upon 9. Question 5th is 100 raised to 1 upon 19. And last one is 6 रेज टू 1 अपॉन 7. तर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत. आता हे आपल्याला nth रूट ऑफ a समजा 81 रेज टू 1 अपॉन 4 आपण लिहिलं तर 81चं विच रूट आहे हे आपल्याला लिहायचं आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अशा वेळेला आपल्याला बाहेरून सुरुवात करायची. सो 1 अपॉन 4 मी तुम्हाला म्हणालो रूट हे नेहमी खाली असतं. सो यू कॅन राईट 4th रूट of 81. So 4th root of 81 is the answer. Very simple. आपल्याला काय करायचं आहे, रूट जे खालचा नंबर आहे, खालचा नंबर रूट असतो, वरचा नंबर पॉवर असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सो 4th root of 81. सेकंड, नाउ 2. सो यू कॅन राईट सेकंड रूट ऑफ 49. पण आपल्याला माहिती आहे 2 ला आपण काय म्हणतो, स्क्वेअर म्हणतो, 3 ला आपण क्यूब म्हणतो. तर फक्त 2 आणि 3 च्या वेळेस लक्षात ठेवायचं आहे की तिकडे आपण सेकंड रूट, थर्ड रूट असे वर्ड यूज करायचे नाही. आपल्याला स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट असे वर्ड यूज करायचे आहेत. फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे. तर आता 49 रेज टू 1 अपॉन 2. सो दिस इज स्क्वेअर रूट ऑफ 49. सो दिस इज स्क्वेअर रूट ऑफ 49. आता आहे 15 रेज टू 1 अपॉन 5. सो फिफ्थ रूट खालचा नंबर बघायचा आहे. सो दॅट इज 5th रूट ऑफ 15. 5th रूट ऑफ 15. नाउ दिस इज 9th रूट ऑफ 512. हे तुम्ही 81 वर्ड मध्ये लिहू शकता, 49 वर्ड मध्ये लिहू शकता. मी तुम्हाला मेथड समजावतोय कारण सगळं खूप मोठं वेळ लिहायला गेलं तर, आणि आपल्याला खूप कमी वेळामध्ये चॅप्टर पूर्ण कॉन्सेप्ट समजून घ्यायची आहे, म्हणून तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. सो दिस इज 9th रूट ऑफ 512. सो इज इक्वल टू 9th रूट ऑफ 512. This can be written as 19th root of 100. So 19th root of 100, and this can be written as 7th root of 6. 7th root of 6. So write 7th root of 6. तर अगदी कॉन्सेप्ट समजता आपण 3.1 पूर्ण एक्सरसाइज अगदी सहज सॉल्व केलेला आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर काहीही तुमच्या मनात डाऊट्स असतील तर हा व्हिडिओ परत बघा. मला असं वाटतं की आपोआप क्लिअर होतील सगळे डाऊट. तर खूप सहज आणि खूप इझी आपण अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व करू शकतो. आता हा 3.1 आपण सॉल्व तर केलाच प्रॅक्टिस सेट, पण त्याच्याबरोबर त्याची बेसिक कॉन्सेप्ट जी आहे 3.1ची ती आपण समजून घेतली. लक्षात ठेवायचं आहे की जो खालचा नंबर आहे त्याला आपण रूट म्हणायचा आहे आणि जो वरचा नंबर आहे त्याला आपण पॉवर म्हणायचा आहे.
आता 3.2चं एक्सरसाइज आपण बघणार आहोत आणि 3.2चं एक्सरसाइज बघता बघता त्याची बेसिक कॉन्सेप्ट जी आहे ती सुद्धा आपल्याला समजून घ्यायची आहे. आता 3.2चं जे एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की गरज असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, तर 3.2चं एक्सरसाइज काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, पण लक्षात ठेवायचं आहे की 3.2 मधलं एक्सरसाइज सॉल्व्ह करताना वरच्या नंबरला पॉवर म्हणतो आणि खालच्या नंबरला रूट म्हणतो. इतकं जरी लक्षात आलं तरी तुम्ही 3.2चं एक्सरसाइज सहज सॉल्व्ह करू शकता. आता एक्सरसाइज काय आहे तर पहिला नंबर आहे 225^3/2. सो 225^3/2 मी सगळीच सम सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता वर इकडे लिहिलंय पॉवर ऑफ द रूट ह्या टाईपमध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि दुसरीकडे लिहिलंय रूट ऑफ द पॉवर. सो रूट ऑफ द पॉवर ह्या टाईपमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आता पहिले सगळे क्वेश्चन मी लिहून घेतो आणि कसं लिहायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. सो 45^4/5. Question number 3 is 81^6/7. Fourth is 100^4/10. आणि फिफ्थ इज 21^3/7. क्वेश्चन नीट समजून घ्यायचा आहे. पहिलं तुम्हाला फर्स्ट स्टेटमेंट जी लिहायचं आहे ते लिहायचं आहे पॉवर ऑफ द रूट. पॉवर फर्स्ट अँड देन रूट. पॉवर ऑफ द रूट. सो पॉवर इज 3 अँड रूट इज 2. लक्षात ठेवायचं आहे. यू हॅव टू राईट पॉवर of the root. Power of the root. So 3/2 can be written as 3 into 1/2. बरोबर आहे. 3/2 can be written as 3 into 1/2. 4/5 can be written as 4 into 1/5. 6/7 can be written as 6 into 1/7. 4/10 can be written as 4 into 1/10. and 3/7 can be written as 3 into 1/7. असं जर तुम्ही लिहून घेतलं तर ते अजून इझी वाटेल तुम्हाला सॉल्व्ह करायला. आता आपल्याला लिहायचं आहे 25^3/2 पॉवर ऑफ द रूट. सो यू हॅव टू राईट फर्स्ट पॉवर अँड देन रूट. सो पॉवर इज 3. ओके, सो यू हॅव टू राईट क्यूब. थर्ड पॉवर असं आपण लिहत नाही, आपण काय लिहितो क्यूब. सो क्यूब ऑफ एक लिहिलं. नाउ विच रूट. सो 1/2 इज स्क्वेअर रूट. 1/2 इज स्क्वेअर रूट. खाली काय आहे स्क्वेअर रूट. क्यूब ऑफ. सो दिस इज 1/2. यू हॅव टू राईट स्क्वेअर रूट ऑफ 225. व्हेरी इझी. क्यूब ऑफ square root of 225. Now you have to write root of the power. So you have to write root first. So square root of. नीट समजून घ्या. इकडे आपल्याला पहिले काय लिहायचं आहे रूट लिहायचं. सो स्क्वेअर रूट ऑफ. नाउ क्यूब ऑफ 225. खूप इझी आहे. आपल्याला लिखलेले पॉवर ऑफ द रूट लिहायचं आहे. सो यू हॅव टू राईट पॉवर फर्स्ट देन रूट. जर तुम्हाला रूट ऑफ द पॉवर लिहायचं आहे तर रूट फर्स्ट देन पॉवर. ओके, सो नाउ 45^4/5. दिस कॅन बी रिटन ॲज नाउ पॉवर ऑफ द रूट. सो यू हॅव टू राईट पॉवर फर्स्ट. सो फोर्थ पॉवर ऑफ. Fourth power of what? Fifth root. So fourth power of fifth root of which number? 45. So fourth power of fifth root of 45. So this can be written as
रूट ऑफ द पॉवर फॉर्म. कसं लिहिणार आहोत आपण रूट ऑफ द पॉवर फॉर्म. सो फर्स्ट रूट देन पॉवर. सो फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45. खूप सिंपल आहे. आता सगळे मी तुम्हाला लिहून दाखवायला गेलो तो खूप वेळ होणार आहे, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो काय करायचं आहे. हिअर नाउ रूट इज 7, सो यू हॅव टू राईट पॉवर ऑफ द रूट. सो 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81 and there you have to write 7th root of 6th power of 81. इकडे पहिल्यांदा रूट लिहायचं नंतर पॉवर लिहायची आहे. इकडे पहिल्यांदा पॉवर लिहायचं आहे नंतर रूट लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्यांदा पॉवर लिहायची आहे. सो 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100 आणि इकडे लिहायचं आहे पहिल्यांदा रूट लिहायचं आहे तर 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100. ओके, लास्ट क्वेश्चन. सो 3rd पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 21 आणि तिकडे लिहायचं आहे 7th रूट ऑफ 3rd पॉवर ऑफ 21. खूप सोप्या पद्धतीने लिहायचं आहे. तुम्हाला लक्षात फक्त ठेवायचं आहे वरचा नंबर पॉवर आहे, खालचा नंबर रूट आहे. इतकं फक्त लक्षात ठेवलं तर तुम्ही असे जे क्वेश्चन आहेत ते सहज सॉल्व करू शकता. सो परत एकदा सांगतो, हा रूट आहे, हा पॉवर आहे. सो जेव्हा पॉवर फर्स्ट लिहायचं असेल तेव्हा तुम्ही लिहिणार 3rd पॉवर दॅट इज क्यूब ऑफ 2nd रूट दॅट इज स्क्वेअर रूट. सो क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. सो क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. आणि जर पहिल्यांदा तुम्हाला रूट लिहायचं असेल तर तुम्ही लिहिणार स्क्वेअर रूट ऑफ 3rd पॉवर ऑफ 225 दॅट इज क्यूब ऑफ 225. सो स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. तर खूपच इझी आपण अशा पद्धतीचे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जर तुम्हाला स्क्रीनशॉट करायचे असेल तर काढू शकता. आणि हे 3 मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलेले आहेत. तुम्हाला फक्त लिहायचं आहे तशा पद्धतीने, कारण सगळंच रेडीमेड मिळालं तर तुम्ही थोडंसं मेंदू वापरायचं बंद व्हाल. तर प्लीज समजून घ्यायचे कॉन्सेप्ट आणि स्वतः सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे. आपण जो ह्याच्या पुढचा क्वेश्चन आहे तो बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. तर रॅशनल इंडायसेस मध्ये आपल्याला लिहायचं असेल तर आपण कसं लिहू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. खूप कमी वेळात तुम्ही पूर्ण चॅप्टर समजून घेऊ शकता. तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही परत बघा, पुन्हा पुन्हा बघतील जसं तुम्हाला क्लिअर होत जाईल. एकदा बघून किंवा आपण क्लासमध्ये जेव्हा बसतो एकदा बघून सगळं आपल्याला समजत नाही, आपण डाऊट विचारायला थोडंसं घाबरतो टीचरला, म्हणून थोडासा प्रॉब्लेम होतो. पण इथे तुम्हाला डाऊट विचारायची गरज नाही. तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता तोच व्हिडिओ आणि समजेपर्यंत बघू शकता. आपण क्वेश्चन नंबर 2 घेणार आहोत 3.2 मधला. सो क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. सो तुम्हाला रॅशनल इंडायसेस मध्ये आन्सर लिहायचे आहेत. ओके, स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. सो स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. So square root of is 1/2. लक्षात ठेवायचं, बाहेरून लिहायला सुरुवात करायची. So 1/2 that is square root of which power? That is 5th power. So 5th power of 121. So 121 अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. पण ह्याच्या आधीचा क्वेश्चन जो आपण सॉल्व्ह केला तो अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केला होता. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही लिहू शकता जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर. तर काय करायचं, स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. सो स्क्वेअर रूट इज, रूट नेहमी खाली असतो, पॉवर नेहमी वर असते. सो 5th पॉवर, तर
5 तुम्ही वर लिहू शकता. ऑफ 121, सो 121 तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. एकदम इझी आहे. स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. सो स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर, रूट खाली असतो, पॉवर वर असते. फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ 324. क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ 324. आता याचं आन्सर कसं लिहिणार आपण, तर क्यूब आहे ऑफ फोर्थ रूट. क्यूब इज द पॉवर, सो रूट का आहे फोर्थ रूट आणि पॉवर का आहे क्यूब आहे ऑफ 324. सो 324 ला तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहायचं. अशा पद्धतीने उत्तर लिहायचं. खूप इझी आहे, खूप इझी आहे, खूप इझी आहे. जर तुम्ही कॉन्सेप्ट समजून घेतलं तर खूप इझी आहे. ओके, आता आपण सगळेच प्रश्न सोडवणार नाही आहोत. परत सांगतो, तुम्ही थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा, कॉन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. सगळेच जर मी लिहून दिले तर खूप वेळ लागेल, व्हिडिओ खूप मोठा होईल आणि थोडासा कंटाळवाणा होईल. तुम्हाला कंटाळा येऊ नये, तुम्हाला इंटरेस्ट यावा मॅथ्समध्ये, अशा पद्धतीने मी प्रयत्न करणार आहे की मॅथ्स इझी आहे. मॅथ्समध्ये आपण सहज स्कोअर करू शकतो आणि जर कॉन्सेप्ट समजून घेतली तर आपण स्कोअर करू शकतो. जर काही कळत नाही आपल्याला, पाठांतर, गणित हा पाठांतर करण्याचा विषय नाही. म्हणून मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे, तुम्ही स्वतः लिहायचं आहे. आता थर्ड क्वेश्चन आहे फिफ्थ रूट. सो रूट इज फिफ्थ, दॅट इज 5 ऑफ स्क्वेअर, स्क्वेअर इज 2 ऑफ 264. सो 264 लिहायचं आहे, त्याला ब्रॅकेट द्यायचं आहे. हे रीड करणार आपण फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. व्हेरी सिम्पल, व्हेरी इझी. क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. सो दिस इज इंटरेस्टिंग. क्यूब, क्वेश्चन नंबर 4 ऑफ क्यूब रूट ऑफ 3. क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. सो क्यूब is the power. Cube is the power. Cube root is 1/3. Root is, आता क्यूब रूट पॉवर पण तीच आहे, रूट पण तेच आहे. क्यूब इज द पॉवर अँड क्यूब इज द रूट. सो क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3 आणि इकडे पण नंबर काय आहे 3:3/3. सो ह्याची जर व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर आन्सर येणार फक्त 3, कारण 3 विल गेट कॅन्सल्ड. 3 आणि 3 कॅन्सल होणार आणि आपल्याला फक्त उत्तर येणार 3. तर अशा पद्धतीने आपण सहज सॉल्व्ह करू शकतो. आता ही खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. जेव्हा आपण एखाद्या नंबरचा क्यूब रूट लिहितो, नाउ दिस इज क्यूब रूट ऑफ 4, आणि त्याचा आपण जेव्हा क्यूब लिहितो, ओके, म्हणजेच त्याचाच क्यूब रूट आणि त्याचाच क्यूब, तेव्हा आपण त्याला असं लिहू शकतो 4चा क्यूब रूट आणि त्याचा क्यूब. तेव्हा 3 हे कॅन्सल्ड होतं, कारण ह्यांचं मल्टिप्लिकेशन होतं, दोघांचा गुणाकार होतो, त्याच्यामुळे ते कॅन्सल होतं आणि तोच नंबर जो असेल तोच नंबर आपल्याला आन्सर म्हणून मिळतं. म्हणजे इकडे पण काय मिळालं इज इक्वल टू 4, असंच इकडे काय मिळालं 3. तर अतिशय सिंपल अशा गोष्टी आहेत ह्या चॅप्टरमध्ये आणि तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत आणि सोडवायचं आहे. फक्त मी काय सांगितलंय चॅप्टर सुरू करताना की रूट हा खाली असतो आणि पॉवर हा वर असतो, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. क्यूब हा वर असतो, क्यूब रूट हा खाली असतो, स्क्वेअर हा वर असतो, स्क्वेअर रूट हा खाली असतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि अतिशय सहज तुम्ही हा पूर्ण चॅप्टर फक्त 20 मिनिटांमध्ये, मी म्हणतो 20 मिनिटांमध्ये तुम्ही पूर्ण कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घेऊ शकता आणि फक्त 20 मिनिटं व्यवस्थित रिवाइज केलं तर हा सहज तुम्ही सोडवू शकता. आपण पुढे जाऊया. तर पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे फाइंड क्यूब रूट्स अँड सिम्प्लिफाय. जस्ट अ मिनिट. तर नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला तो फाइंड क्यूब रूट
आणि सिम्प्लिफाय मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, फक्त बेसिक कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगणार आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला सगळं सॉल्व करायचं आहे. पूर्ण सम मी सॉल्व करून देणार नाही, एक्सप्लेन करून दाखवणार आहे, पण सॉल्व मात्र तुम्हाला स्वतः करायचं आहे. तर फाइंड द क्यूब रूटच्या आधी फाइंड द स्क्वेअर रूट किंवा क्यूब म्हणजे काय, स्क्वेअर म्हणजे काय, ह्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर असायला हव्यात. तर स्क्वेअर म्हणजे काय, तर आपण एखादा नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय करतो. म्हणजे 3 × 3 = 3 स्क्वेअर. तो नंबर आपण 2 टाइम्स मल्टिप्लाय केला. नाउ 4 × 4 × 4, सो 4 1 2 3, सो 4⁻³ दॅट इज 4 क्यूब. म्हणजे एखादा नंबर जर आपण 2 टाइम्स त्याच नंबरशी मल्टिप्लाय केला तर तो स्क्वेअर असतो आणि 3 टाइम्स केला तर तो क्यूब असतो. व्हेरी इझी आहे. ही इतकीशी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्यूब म्हणजे एखाद्या नंबरला त्याच नंबरने 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचं आहे आणि स्क्वेअर म्हणजे एखाद्या नंबरला 2 वेळा. आणि हे आपल्याला माहिती आहे, फक्त रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आपण सम कशी सॉल्व करायची ते तुम्हाला दाखवतो. आता फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर्स. टू फाइंड द क्यूब रूट काय करायचं, एखाद्या नंबरचा क्यूब रूट काढण्यासाठी काय करायचं. तर समजा आपल्याला एक नंबर दिलेला आहे 8000. आपल्याला ह्याचा क्यूब रूट काढायचा आहे. तर आपल्याला पहिल्यांदा ह्याला प्राईम फॅक्टरमध्ये कन्वर्ट करायला लागेल. प्राईम फॅक्टर्स काढण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट, म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या ज्याला आपण म्हणतो मराठीतून. तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, तर एखाद्या नंबरला कोणत्या प्राईम नंबरने डिव्हाइड करता येईल ते आपण डिव्हाइड न करता सांगू शकतो आणि त्याचे फॅक्टर्स लिहू शकतो. तर त्याच्या ज्या महत्त्वाच्या 3 टेस्ट आहेत त्या मी तुम्हाला फक्त 2 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर कोणत्याही नंबरच्या युनिट प्लेसला जर 0 2 4 6 8 हे नंबर असतील, कोणत्याही नंबरच्या युनिट प्लेसला जर 0 2 4 6 8 हे नंबर असतील, म्हणजे 2च्या टेबलमध्ये येणारे नंबर तुम्ही बघा नीट, 2 4 6 8 10 आणि 12 14, म्हणजे युनिट प्लेसला काय नंबर असतात तर 2च्या टेबलमध्ये येणारे जे नंबर आहेत ते जर सगळे युनिट प्लेसला असतील 0 2 4 6 8, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 2, म्हणजे त्या नंबरला आपण 2ने डिव्हाइड करू शकतो. नीट लक्षात ठेवायचं आहे. दिस इज टेस्ट फॉर 2. आता ह्या डिव्हिजिबिलिटी टेस्टचा एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. की हा व्हिडिओ बघताना काही अडचणी आल्या तर तो व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, तर लक्षात ठेवा डिव्हिजिबिलिटी टेस्टचा तो व्हिडिओ आहे तो मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. जिकडे आपलं नाव येतं व्हिडिओचं तिकडे छोटासा ॲरो असतो, त्या ॲरोवर जर तुम्ही क्लिक केलं तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. आता ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर असतील त्या नंबरला आपण 2ने डिव्हाइड करू शकतो. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 असतील, 0 किंवा 5 असतील त्या नंबरला आपण 5ने डिव्हाइड करू शकतो. ओके, आपल्याला फक्त 3 टेस्ट यायला हव्यात, 2 3 आणि 5. तर 2 आणि 5च्या खूप इझी टेस्ट आहेत. युनिट टेस्टला जर 0 2 4 6 8 असेल, 2चा टेबल बोलायचा, जर शेवटी 0 आहे म्हणजे 2ने डिव्हाइड करता येतं, 2 आहे म्हणजे 2ने डिव्हाइड करता येतं, शेवटी 4 आहे म्हणजे 2ने डिव्हाइड करता येतं, शेवटी 6 आहे म्हणजे 2ने डिव्हाइड करता येतं आणि 8 आहे तरी 2ने डिव्हाइड करता येतं. 5ची फक्त 2 नंबर आहेत. 5चा टेबल तुम्ही बघा, एकतर लास्ट डिजिट 0 असेल किंवा 5 असेल 5च्या पूर्ण टेबलमध्ये. तर ज्या नंबरच्या लास्टला 0 किंवा 5 असेल त्याला 5ने डिव्हाइड करता येतं. आणि थर्ड आहे यू हॅव टू ॲड द नंबर्स, म्हणजे तुम्हाला जर विचारलं की 23ला 3ने डिव्हाइड करता येतं का, तर काय करायचं, त्यांचं ॲडिशन करायचं. 2 × 3 2 + 3 इज 5. सो 5ला 3ने डिव्हाइड करता येतं का, 3च्या टेबलमध्ये 5 येतात का, नाही येत. मग ह्या नंबरला आपण 3ने डिव्हाइड करू शकत नाही. किंवा तुम्हाला सांगितलं 36ला 3ने डिव्हाइड करता येईल का, तर काय करायचं, 3 + 6 ॲडिशन करायचं 2 नंबरचं. सो 3 + 6 इज 9. तर 9ला आपण 3ने डिव्हाइड करू शकतो का, हो. तर या नंबरला पण आपण डिव्हाइड करू शकतो. किंवा तुम्हाला सांगितलं 8100. आता हा एक नंबर घेतला मी, ह्याच्याकडे बघा, शेवटी 0 आहे म्हणजे 2ने डिव्हाइड करता येतं, शेवटी 0 आहे म्हणजे 5ने सुद्धा डिव्हाइड करता येतं.
आणि दोघांची टोटल केली तर काय आहे 8 + 1 दॅट इज 9. सो 3ने सुद्धा डिव्हाइड करता येतं. तर लक्षात ठेवायचं आहे ह्यात जर 3 टेस्ट तुम्हाला व्यवस्थित कळल्या, युनिट प्लेस 0 2 4 6 8 असेल तर 2ने डिव्हाइड करता येतं. युनिट प्लेसला 0 किंवा 5 असेल तर 5ने डिव्हाइड करता येतं. आणि जर सम ऑफ द डिजिट्स त्या सगळ्या डिजिट्सची टोटल केली तुम्ही, त्याला जर आपल्याला 3ने डिव्हाइड करता येत असेल तर त्या नंबरला 3ने डिव्हाइड करता येतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता हे यूज करून आपण फॅक्टरायझेशन कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आपल्याला पहिला नंबर 8000 आहे, मोठा नंबर आहे. तर 8000चे आपल्याला जर क्यूब रूट काढायचा असेल, सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड द प्राइम फॅक्टर्स. सो 8000 इज इक्वल टू 2ने डिवाइड करता येतं कारण शेवटी काय आहे 0 आहे. सो 2 × 4000. आता तुम्हाला जर सहज लिहिता येत नसेल तर तुम्ही डिव्हिजन करून भागाकार करून उत्तर काढा, नंतर लिहा. थोडासा वेळ लागेल पण आन्सर बरोबर येईल. सो 2 × 4000 इज इक्वल टू हा 2 ॲज इट इज लिहायचा, मल्टिप्लाय ॲज इट इज लिहायचा. आता ह्या नंबरला बघायचं 2ने डिव्हाइड करता येते का, तर 0 आहे 2ने डिव्हाइड करता येतं. सो 2 × 2000 ओके राईट इज इक्वल टू ॲज इट इज लिहायचा, ॲज इट इज लिहायचा. आता हा नंबर बघायचा 2000 शेवटी 0 आहे 2ने डिव्हाइड करता येतं, हो येतं. मग 2 × 1000 ओके इज इक्वल टू 2 × 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय शेवटी 0 आहे. सो 2 मल्टिप्लाय बाय 500. ओके परत खाली जायचं आहे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय शेवटी 0 आहे, परत 2ने डिव्हाइड करायचं आहे. सो 2 × 250 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 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 2 × 125. परत खाली जायचं आहे, बाकी नंबर ॲज इट इज लिहायचे आहेत. 2 2 2 आता 125 कॅनॉट बी डिवायडेड बाय 2. युनिट प्लेसला काय आहे 5 आहे. जेव्हा 0 येत होता किंवा 2 आला असता 4 आला असता आपण 2ने डिवाइड केलं असतं, पण इकडे 5 आहे तर आपण 2ने डिवाइड करू शकत नाही. अशा वेळेला काय करायचं तर आपण 3ची टेस्ट बघायची. 3ची टेस्ट काय आहे सम ऑफ द डिजिट्स. सो 5 + 2 इज 7 7 + 1 इज 8. 8ला आपण 3ने डिवाइड करू शकतो का नाही, म्हणजे ह्या नंबरला सुद्धा आपण 3ने डिव्हाइड करू शकत नाही. मग 2ने नाही करू शकत, 3ने नाही करू शकत, मग काय करायचं 5ची टेस्ट बघायची. 5 काय आहे तर 0 & 5 शेवटी 0 असेल किंवा 5 असेल तर शेवटी 5 आहे म्हणजे 5ने डिव्हाइड करू शकतो. तर लिहूया 5 × 25. सो 5 × 25 इज 125. नाव राईट 2 × 2 × 2 2 2 2 5. Now 25 is equal to 5 × 5. तर these are the prime factors of 8000. 8000चे जर प्राईम फॅक्टर्स तुम्हाला लिहायचे असतील तर तुम्ही असे लिहू शकता. आता ह्याच्यात तुमच्या लक्षात येईल की 5 3 टाइम्स आहे आणि 2 6 टाइम्स आहे. ओके तर आपल्याला असे ग्रुप बनवायचे आहेत की प्रत्येक डिजिट हा 3 टाइम्स आला पाहिजे. प्रत्येक डिजिट किती वेळा आला पाहिजे 3 टाइम्स आला पाहिजे. तर 3 3चे ग्रुप बनवायचे आहेत आपल्याला. सो 2चे 2 ग्रुप होतात. ओके काय करायचं इज इक्वल टू एक एक नंबर घ्यायचा आहे. ह्याच्यातला एक घेतला 2, हा घेतला × ह्याच्यातला घेतला 2, हा घेतला × ह्याच्यातला 5 घेतला आणि त्यांचा एक ग्रुप बनवायचा आहे. दुसरा ब्रॅकेट लिहायचा. सो 2 × 2 × 5. सो 2 × 2 × 5 2 2 and 5 दुसरा ग्रुप झाला. आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये 2 2 आणि 5 हे तिसऱ्या ग्रुपमध्ये आपण ओके हेच आपण कसं लिहू शकतो तर 5 2 जा 10 10 2 जा 20. सो 20 × 20 ×
20 असं आपण लिहू शकतो. सो दॅट इज 20 इंटू 20 इंटू 20. सो दॅट इज 20चा क्यूब ऑफ 20. सो 8000 इज इक्वल टू क्यूब ऑफ 20 असं आपल्याला आन्सर आलेलं आहे. 8000 इज द क्यूब ऑफ 20. 8000 is equal to cube of 20. Therefore 8000 raised to 1/3 is equal to 20. हा 3 इकडे 1/3 करायचा फक्त. दॅट इज द आन्सर. सो क्यूब रूट ऑफ 8000 इज 20. असं अतिशय सोप्या पद्धतीने आपण आन्सर करू शकतो. प्रश्न खूप मोठा होता म्हणून जाणून बुजून मी तो क्वेश्चन घेतला की पुढचे जे छोटे छोटे क्वेश्चन आहेत ते तुम्ही अगदी सहज सॉल्व कराल. दुसरा क्वेश्चन आहे 729, नंतर आहे 343. तर हे क्वेश्चन कसे सोडवायचे तर अतिशय अगदी सहज तुम्ही हे सॉल्व करू शकता. मी अजून एक क्वेश्चन तुम्हाला दाखवतो. 729 हे समजलं नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जी मी सांगितलं डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे डिव्हाइड होतो किंवा नाही एखादा नंबर ते तुम्हाला आलं पाहिजे आणि ते आलं तर तुम्ही अगदी सहज सॉल्व करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ते आपल्याला यायलाच हवं डिव्हिजिबिलिटी टेस्ट आणि त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. तर तुम्ही बघून घ्यायचा आहे आणि सॉल्व करायचा आहे. नेक्स्ट नंबर आपण घेऊया 729. सो 729. सो ह्याचे प्राईम फॅक्टर्स तुम्हाला काढायचे आहेत. यू हॅव टू फाइंड द स्क्वेअर रूट क्यूब रूट ऑफ 729. सो 729चा तुम्हाला काढायचा आहे क्यूब रूट. हा क्वेश्चन आहे. तर आपण काय करतो 729 इज इक्वल टू मी तुम्हाला म्हणालो शेवटी 02468 असेल तर 2ने डिवाइड करता येतं. इकडे नाही आहे मग आपण काय करतो तर 3ची टेस्ट चेक करतो. सो 7 + 2 इज 9. 9 + 9 इज 18. 18 3च्या टेबलमध्ये येतात म्हणजे ह्या नंबरला आपण 3ने डिव्हाइड करू शकतो. सो इज इक्वल टू 3 इंटू ह्याला 3ने डिव्हाइड करायचं आहे. सो 3 × 243. जर तुम्हाला अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करता येत नसेल किंवा डिव्हिजन करता येत नसेल तर तुम्ही बाजूला डिव्हिजन करू शकता. लक्षात ठेवायचं आहे. सो दिस इज इक्वल टू 3 इंटू आता 4 + 2 इज 6 + 3 इज 9. सो दिस इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. सो 3ने डिव्हाइड करायचं आहे इंटू सो 81. नाव that equals to 3 into 3 into 81 is also divisible by 3. 8 + 1 is 9. So that equals to 3 into 27. So 3 into 3 into 3 into 3 into 9. 27 is equal to 3 into 9. So that equals to 3 multiplied by 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 3. So 9 can be written as 3 multiplied by 3. आता आपल्याकडे टोटल 6 नंबर्स आलेले आहेत आणि सगळे 3 आहेत. तर मी तुम्हाला काय म्हणालो होतो की आपल्याला 3 ग्रुप बनवायचे आहेत. क्यूब रूटसाठी आपल्याला 3 ग्रुप बनवायचे आहेत आणि सगळ्यांमध्ये सेम नंबर आले पाहिजेत. तर आपण हा एक ग्रुप बनवू शकतो, हा एक ग्रुप बनवू शकतो आणि हा एक ग्रुप बनवू शकतो. सो that equals to 3 into 3 multiply by 3 into 3 multiply by 3 into 3. So that is 9 multiply by 9 multiply by 9 is equal to 9 raised to 3. That is 9 cube. मी तुम्हाला काय म्हणालो होतो की 729चा क्यूब रूट आपल्याला काढायचा आहे. आपला आन्सर आलं 729 is equal to cube of 9. So we can write cube root of 729 is equal to 9. आपण काय केलं इकडे रेज टू 3 होता, इकडे 1/3 आपण केलेला आहे. तर अतिशय इझिली आपण अशा पद्धतीने करू शकतो. लक्षात फक्त इतकं ठेवायचं आहे की निगेटिव्ह नंबरचं क्यूब रूट निगेटिव्ह असतं
पॉझिटिव्ह नंबरचं क्यूब रूट पॉझिटिव्ह असतं. हे लक्षात ठेवायचं आहे की जर नंबर निगेटिव्ह असेल तर क्यूब रूट सुद्धा निगेटिव्ह असतं आणि नंबर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्यूब रूट सुद्धा पॉझिटिव्ह असतो. तर इतकं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामधलं जे शेवटचं सिम्प्लिफाय आहे ते तुम्हाला समजवण्यासाठी जास्त वेळ लागेल. मला वाटतं खूप जास्त डिटेल्समध्ये तुम्हाला समजावून सांगायला लागेल. तर मी प्रयत्न करतो की त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ छोटासा बनवून मी व्हिडिओ अपलोड करेन. आज आपण फक्त बेसिक कॉन्सेप्ट आणि तिन्ही प्रॅक्टिस सेट आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. मला जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला. तर काहीही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ जर आवडला नसेल तर डिसलाईक करा, आवडला असेल तरच लाईक करा आणि प्रयत्न करा की तुमच्या सगळ्या फ्रेंड्समध्ये शेअर करता येईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुमचा रिस्पॉन्स जर चांगला मिळणार असेल तर मी तुमचं पूर्ण सिलेबस 8th स्टँडर्डचा अशा पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. अर्थात जर चांगला प्रतिसाद मिळाला तर, कारण मी 10चे व्हिडिओ जास्त बनवत आहे. पण काही पालकांनी मला रिक्वेस्ट केली की 8चे व्हिडिओ बनवा, तर मी हा छोटासा प्रयत्न केला आहे. तर असंच तुमचं प्रेम राहू द्या. व्हिडिओ बघत राहा, अभ्यास करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.